यशस्वी आहे, पण अजून त्यांनी महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये, मुंबई नगरीमध्ये, मुंबई ही नगरी आहे, नगरीमध्ये उद्योग वाढले पाहिजे, कमी करता नाहीत, उद्योग कमी होत चालेत, ते कमी आहे. आणि एक दुसरा प्रश्न आहे, मिल कामगार 64-66 मिल होत्या, त्या संपूर्ण बंद केलेल्या आहेत. त्या जागेवरती अजून तशा जागा पडलेल्या आहेत, त्या जागेवर मुख्य सरकारने बिल्डिंग बनवा. आणि गिरणी कामगारांचे प्रश्न आहेत ना, आता आम्ही पण गिरणी कामगार आहेत, आमचे प्रश्न सॉल्व करावा. तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही वारकरी तर आहेतच, सोबत गिरणी कामगार आहेत. गिरणी कामगारांचे असे कोणते प्रश्न आहेत जे अद्यापपर्यंत सुटले नाहीत? गेल्या अनेक वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक सरकारं येऊन गेली, मात्र गिरणी कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. अहो, गिरणी कामगाराचे म्हणजे 1200 रुपये पेन्सिल आहे, 1200 रुपये तुम्हाला चहा पाण्याला पुरत नाही. 1200 रुपयात काय होणार तुमचं? त्याच्यामुळं कमसे कम 15,000 ते 20,000 रुपये पेन्सिल मिळली पाहिजे. बरं, ज्या टायमाला भूखंड आहेत मिल कामगारांचे, त्या जागेवर बिल्डिंग बनवा, मिल कामगाराला खोल्या द्या, एवढंच म्हणणे. मिल कामगारांच्या ज्या जमिनी आहेत त्या खरंच आता शिल्लक राहिल्यात मुंबईमध्ये मिल कामगारांना? आहेत ना, अजून शिल्लक आहेत. मात्र बरेचसे भूखंड जे आहेत ते राजकारण्यांनी गिळत केल्याचा आरोप होतोय, कितपत सत्यता आहे? काय गेलेत, पण काय अजून शिल्लक बाकी आहेत. तिथं शिल्लकवरती अजून बिल्डिंग बांधल्या ना, अजून मिल कामगार संपूर्ण तिथं बसणार आहेत. मुलुंड असेल, घाटकोपर असेल, कुर्ला असेल, चेंबूर आहे, या ठिकाणा परिसरामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिल जे कामगार आहेत त्यांचे भूखंड आहेत, ज्याच्यावर जे सत्तेतील आणि सत्तेबाहेरील बऱ्याच राजकारण्यांनी त्याच्यावर अतिक्रमण केलंय. याविषयी काय वाटतं कामगार? त्यावेळेला कडक कारवाई करून ते जागा आपण हस्तगत करून तिथे मिल कामगारांना काहीतरी उद्योग करावा. मिल कामगारांच्या मुलांना नोकऱ्या पण लागतील, खोल्यांच्या सुविधा पण होतील, सर्व काय पद्धतशीर होईल. ज्या पद्धतीनं आता लोकसभा निवडणुका आहेत, सार्वत्रिक निवडणुका 2024च्या आहेत, नरेंद्र मोदीचे जवळपास 13-14 सभा महाराष्ट्रात झालेल्या आहेत, मात्र मिल कामगारांचे प्रश्न असतील, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील, फक्त ऐनवेळी निवडणुकांमध्येच फक्त चर्चेले जातात आणि इतर 5 वर्षामध्ये त्याच्यावर बोलल्याही जात नाही. काय वाटतं, एक सर्वसामान्य महाराष्ट्रीयन माणूस म्हणून काय वाटतंय? महाराष्ट्रीय माणूस म्हणजे काय होते, मिल कामगाराच्या जागा आहेत अजून उपलब्ध, तिथं बिल्डिंग बांधावा, काय मिल कामगारांना जागा द्यावा आणि ज्या उर्वरित जागा तिथं काहीतरी कंपन्या घालावा, म्हणजे